दिया। मैंने कृषि राइट्स के बारे में बोला, हम लोग ने एक्चुअली ऐसा होता था जो हम दोनों का ले लेते हैं फोटोज, दे दो इधर से कुछ है। आसनस्थ व्हायचं आहे। समोरील सर्वांना विनंती आहे की त्यांनी समोर असलेल्या खुर्चीवर आसनस्थ व्हायचं आहे। तर लोकांना माहितीच नसते की पारलिंगी म्हणजे काय, मध्यलिंगी म्हणजे काय। तर हे दोन शब्दांचे मी तुम्हाला अर्थ सांगतो। जन्माला येणारा हा जो बाळ असतो त्याला आपण स्त्री किंवा पुरुष असं म्हणतो, पण काही मुलं असं जन्माला येतात ज्यांना तुम्ही बघून सांगू शकत नाही की स्त्री आहे की पुरुष आहे, ते मध्यलिंगी असतात। त्याशिवाय काही असेही असतात जन्माला येणारे लोक। इथून स्ट्रगल सुरू होतो पारलिंगी व्यक्तींचा। लोक समजून घेत नाहीत। आमची हिंसा घरातनच सुरू होते। आई वडीलच पहिला आम्हाला मारतात की हे काय पोरीसारखं वागतोस, किंवा ट्रान्समॅन असतील तर जन्माला स्त्री दिसतात त्यांना, पण तर ॲज अ मेल और अ फिमेल आम्हाला काय आमची पॅन्ट उघडून करून दाखवायला लागलं नाही की मेल आहे की फिमेल आहे। मग हे ट्रान्सजेंडर लोकांना काय एवढे, तर ते एक प्रॉब्लेम आहे जे आय वुड रिक्वेस्ट यू ऑल टू हायलाइट थ्रू युअर मीडियम हँडल लाईट करूया। नमस्कार सगळ्यांना, दोनच गोष्टी बोलतो आता। दुःखाचा आहे, आतापर्यंत या पार्लिंगीच्या अनुषंगाने सगळ्यात जीव गमवावा लागला किंवा पार्लिंगी असते। सगळ्यांमध्ये जागरूकता होण्यासाठी केलेला आहे। तृतीयपंथी शब्द वापरताना तृतीयपंथीच्या वेळी पारलिंगी वापरा। तृतीयपंथी म्हणजे काय, थर्ड जेंडर। तर पहिला कोण आणि दुसरा कोण? आपण बघतो वी लिव्ह इन अ मेल डॉमिनेटेड सोसायटी, तर आपण मेन म्हणतो विमेन आणि मग थर्ड जेंडर। तर पारलिंगी हा शब्द जोपर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत आपण पारलिंगी म्हणजेच तृतीयपंथी वापरू शकतो, पण शक्यतो पारलिंगी हा शब्द वापरा आणि तृतीयपंथी आपण टाळावं। थँक्यू। कारण दादा ज्यावेळी